नमस्कार मंडळी, आम्ही अग्रिकोड यूट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण करणार आहोत ओल्या जवळाच्या वड्या किंवा ओल्या जवळाची भजी। तर त्यासाठी इथे मी ओला जवळा घेतलेला आहे। तुम्ही पाहू शकता ओला जवळा किती फ्रेश आहे तो। ओला जवळा घेताना थोडा साफ करून घ्यायचा, जेणेकरून त्यामध्ये काही घाण असेल ती घाण निघून जाईल। ओला जवळा साफ करून झाल्यानंतर चांगलं 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने ओला जवळा धुवून घेऊया। जवळा धुवून झालेला आहे ते आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया। आता वाटणासाठी तयारी करूया। वाटण करण्यासाठी इथे मी 5 ते 6 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, 10 ते 15 पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत, थोडा आळूचा तुकडा घेतलेला आहे आणि थोडी कोथिंबीर। हे सर्व मिश्रण आता खलबत्त्यामध्ये वाटण करून घेऊया। वाटण तयार झालेलं आहे। वाटण आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया। ओल्या जवळाच्या वड्या करण्यासाठी किंवा भजी करण्यासाठी एक अर्धा चमचा हळद घेतलेली आहे, 1 चमचा आगरी मसाला, एक अर्धा चमचा धणा पावडर आणि चवीनुसार मीठ घेतलेला आहे। हे आता सर्व ओल्या जवळामध्ये टाकून घेऊया। त्यानंतर एक अर्धा लिंबूचा रस आहे तो टाकून घेऊया आणि तयार केलेले हिरवं वाटण आहे ते सुद्धा टाकून घेऊया। एक अर्धी वाटी बेसन, त्याच प्रमाणामध्ये एक अर्धी वाटी तांदळाचं पीठ, हे सर्व टाकून मिश्रण एकत्र करून घेऊया। सर्व मिश्रण एकत्र झाल्यानंतर त्यामध्ये चिरून घेतलेली कोथिंबीर आहे ते कोथिंबीर ओल्या जवळ्यामध्ये टाकूया आणि सर्व मिश्रण एकत्र करून घेऊया। सर्व मिश्रण एकत्र करून झाल्यानंतर चुलीवर एक तवा ठेवलेला आहे, त्या तव्यामध्ये थोडं तेल टाकून घेऊया आणि ओल्या जवळाच्या वड्या थापून घेऊया। सर्व वड्या तव्यामध्ये अशा पद्धतीने थापून घेऊया आणि एक बाजू कडक होईपर्यंत साधारण 5 मिनिटं शिजून द्यायचं आहे। साधारण 5 मिनिटे झालेले आहेत। आता एक बाजू पलटी करून घेऊया। दोन्ही बाजूंनी वड्या भाजून घेतलेल्या आहेत। पाहू शकता वड्या आपल्या तयार झालेल्या आहेत। रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असणार तर सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।